कोल्हापूर म्हणजे कलेचं माहेरघर. ज्या कोल्हापूरला पुरोगामी विचारांचा वारसा आहे ते कोल्हापूर. परंतु हे कोल्हापूर अशांत का होत चाललं आहे, पाहूया या भागात. कोल्हापूर कलेचं माहेरघर. पुरोगामी कोल्हापुरात हे चाललंय तरी काय? कोल्हापूरचा होतोय बिहार. चोऱ्यांपाठोपाठ 2 खुनांनी कोल्हापूर हादरलं. कोल्हापूर पोलीस करतात तरी काय? प्रश्न एकच, कोल्हापुरात राज्य कुणाचं, पोलिसांचं की गुंडांचं? कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चोऱ्या, मारामाऱ्या, खून यामुळं कोल्हापूरची प्रतिमा ढासळत चालली आहे. पुरोगामी कोल्हापुरात आता गुंडगिरीनं कहर केलाय. चोऱ्या तर 5वीलाच पुजल्यात. अशातच रात्रीच्या वेळेत पाठलाग करून 2 खून झाल्यानं कोल्हापूरकर सध्या दहशतीच्या छायेखाली वावरतायत. शहरातील टेंबलाई रेल्वे फाटक परिसरात रविवारी रात्री दोघांचा थरारक पाठलाग करून रेल्वे फाटक इथं समीर खाटिक याचा तर BSNL टॉवर जवळ नितीन शिंदे या दोघांचा भोसकून खून करण्यात आला. त्यांचे मृतदेह टेंबलाई रेल्वे फाटकानजीक भोसकलेल्या स्थितीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आलेत. हे दोघेही गुंड प्रवृत्तीचे असल्यानं दोघांवर राजारामपुरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान मारेकऱ्यांनी खाटिक आणि शिंदे राहणाऱ्या भाड्याच्या घरासमोर लावलेल्या एका दुचाकीवर दगडफेक करून नुकसान केलंय. या प्रकारामुळे कोल्हापुरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोल्हापूर शहरात सध्या चाललंय काय? कोल्हापूर शहरात दिवसाढवळ्या होतोय खून. एकंदर या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला तर कोल्हापूर शहरात कुणाचं राज्य आहे, पोलिसांचं की गुंडांचं, या प्रश्नाचं उत्तर कोणच देत नाही आहे. एकंदर या 7 दिवसात जर पाहिलं तर मात्र शहरात घरफोड्यांचं, शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही घरफोड्यांचं जे सत्र सुरू आहे, यामुळे मात्र जनता खूप भयभीत झालेली आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत राणेसह सत्यजाऊनकर, लाईव्ह कोल्हापूर.